नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर कोकण रेल्वेकडून मोठी अपडेट आलेली आहे की एक्झाम डेटची जी तारीख आहे ती डिक्लेअर केलेली आहे. इथं सब्जेक्टमध्ये लिहिलेलं आहे शेड्यूल फॉर दी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT जे टेस्टची डेट आहेत ते यांनी डिक्लेअर केलेली आहे. आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार की तुमचा जो एक्झाम आहे ते कधी राहणार आहे. आणि आपण या व्हिडिओमध्ये जे फीजबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, ते पण आपण बोलणार आहोत. तरी व्हिडिओला स्किप करू नका, पुढे बघत राहा. तर इथं तुम्ही बघू शकता की शेड्यूल फ्रॉम 13/1/2025 ते 16/1/2025 पर्यंत हे एक्झाम राहणार आहे. तर एक्झाम डेट जे आहे ते 13 पासून तर 16 पर्यंत तुमची जे एक्झाम चालणार आहे. तर 13 जानेवारी 2025 कॉमर्शियल सुपरवायझर गुड ट्रेन मॅनेजर अँड स्टेशन मास्टर शिफ्ट 1 यांची एक्झाम राहणार आहे. त्याच दिवशी शिफ्ट 2 ला पण त्यांची एक्झाम राहणार आहे. नंतर शिफ्ट 3 ला असिस्टंट लोको पायलट यांची एक्झाम राहणार आहे. तिथं टायमिंग वगैरे दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता आरामात. मी तुम्हाला याची जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF ची लिंक देणार आहे, ते तुम्ही बघू शकता आरामात. तरी पण 14 जानेवारी त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर कॉमर्शियल सुपरवायझर गुड्स ट्रेन मॅनेजर अँड स्टेशन मास्टर शिफ्ट 1 आणि सेम दुसऱ्या दिवशी त्यांची जे शिफ्ट 2 ला पण तोच एक्झाम दिलेला आहे. आणि शिफ्ट 3 ला जो आहे टेक्निशियन 3 इलेक्ट्रिकल यांचा एक्झाम दिलेला आहे. 15 जानेवारीला सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल शिफ्ट 1 आणि 15 त्याच दिवशी दुपारच्या शिफ्टला टेक्निशियन 3 मेकॅनिकलचा दिलेला आहे. आणि सर्वात जो शेवटी दिलेला आहे तो तुम्हाला दिसून येणार की इथं पॉइंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनन्स आहे, जो की भरपूर लोकांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहे याचे कारणास्तव. आणि बघा की फॉर्म रिजेक्ट झाले आहे, त्याची जी एक्झाम फी आहे त्याबद्दल त्यांनी काही नोटिफिकेशनमध्ये काही सांगितलेलं नाही आहे. मी पूर्ण नोटिफिकेशन बघितली आहे आणि त्यांच्याकडून काही मेल म्हणजे आपल्याला काही अपडेट मिळाली नाही आहे. मी भरपूर सरांना मेसेज केले आणि मुलांना पण जे काही रेल्वेमध्ये कार्यरत आहे त्यांच्याकडून पण खूप अपडेट घेतली, पण तसं काही रिस्पॉन्स मिळाला नाही आहे, कारण की वरूनच त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे. आणि फीज रिटर्न येणार याचे चान्सेस खूप कमी दिसून येतात. आणि इथं यांनी दिलेलं आहे की 10 दिवसा अगोदर तुमचं जे हॉल तिकीट आहे इथं लिहून दिलेलं आहे, तुम्हाला बघू शकता तुम्ही की इथं 10 days बिफोर डेट ऑफ द CBT और OMR बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट ह्याची येणार आहे म्हणून. आणि तुम्ही बघू शकता की हे जे डेट आहे ते नोट करून घ्यावे. आणि आजपासून जर धरले तर काही जास्त दिवस नाही राहिले, आपले 15 ते 20 दिवस राहिले आहे फक्त आपल्या एक्झामसाठी. ज्यांची कोणाची एक्झाम ही राहणार आहे त्यांच्यासाठी आतापासून चांगल्या तयारीला लागा, कारण की एक्झाम जास्त दूर नाही आहे. आणि काही लेटेस्ट काही अपडेट आली याबद्दल तर मी तुम्हाला सांगेलच. हे पूर्ण नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे. काही अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी त्याचे उत्तर देईल. धन्यवाद.